ज्यांचे मोबाईल आहेत त्यांचे फक्त करून घेऊ, ज्यांच्याकडे नाही आहेत ते आपण मग नंतर आपला पण तुम्हाला मी सांगतो कसं करायचं सिस्टीम ते. लिंक ओपन झाली की मोबाईल नंबर ज्यांना सभासद करायचं फक्त इन्फॉर्मेशन आपण हे करायचं. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 880 537 1511 880 बरोबर आहे. 880 837 ते 837 केलं 537 1511 पुढे गेलं की OTP येतोय का? 83 तुमचं नाव जन्मतारीख ईमेल आयडी हो लावतोय आम्ही. हो कसे केवढी बसणार नाही ती म्हणून सकाळी तिकडे नाही नाही आता हे अभियान महत्वाचं आहे. काय कसं की इकडे सदस्यता अभियान अंतर्गत आम्ही गेली 10 वर्ष आपण जे बघतोय पूर्ण देशामध्ये बीजेपीची सत्ता आहे. 1980 ला 2 खासदारांपासून हा सुरू झाला आणि आता 19 ला 303 सदस्य आणि आता 24 ला 40 सदस्य आहेत. तिसऱ्या टर्मला पुन्हा मोदीचे पंतप्रधान झाले अशी पहिलीच वेळ आहे आणि जी काही ध्येय धोरणं बीजेपीने चालवली मोदीजी काय होतं. आता तुमचा नंबर सेव्ह नाही, मी तुमचा नंबर सेव्ह करणार, मग व्हॉट्सअपला हाय करणार, मग लिंक पाठवणार, ह्यात जो वेळ जातो तो QR कोड एका मिनिटात स्कॅन आता एक दोन तयारच रेफरल कोड करून माझं करायचंय पण ते मला झालंच नाही दाखवतो तुम्हाला. आणि तुम्ही बघा कसं करताय. म्हणजे मी बाकीचे किंवा तुमचा मोबाईल हे मी तुमचे दुसऱ्या ह्याच्यावर करतो. गुगल स्कॅन गुगल म्हणजे माझं लग्नाला 32 वर्ष यांची भावाचंच आहे. खरंच होते नाही आणि खरंच खरंच जे आहे ते आहे पण खूप छान म्हणजे इतकं सुद्धा ते साखरेपुडा इतकं होतं काय करायचं मोबाईल नंबर टाकला की आपल्याला OTP येतो. ती संख्या आहे. दादा तुझा मोबाईल तू झालं नाही ना सभासद?
मी करतो. तुम्ही प्रत्येकाने 100 मोबाईलला सगळे सक्रिय सदस्य झाला. हो, नाही. तुम्ही पदाधिकाऱ्यांसाठी बोर्ड करू शकता, तुम्ही स्वतः पदाधिकारी होऊ शकता. अच्छा. आणि त्याचे 100 रुपये सदस्य झाले की आपल्याला आलोच बीजेपी आहे, 5 मिनिटं वगैरे येतात. अच्छा. हा. आले एक second. हे मी जास्ती चालू करणार भाजप सदस्य आहे म्हणजे तुमचं दिसतं मला स्टेटस वगैरे 88 49 38 संगीता हाय पाठवा तुम्हाला, तुम्ही मला पाठवा. चालेल. सगळ्यांचा फोटो कमी बघा इकडे सरळ जी दिसत पुन्हा हा सरळ हा. फोटो काढा की फोटो काढा की अधिक सगळ्याच सभासद नोंदणी अभियानासाठी कोरेगाव उपस्थित आपल्या कोरेगावचे नामदार कांचनजी शिंदे साहेब यांच्या सुविधेपत्नी डॉक्टर सुप्रियाताई शिंदे आणि प्रथम नगराध्यक्ष राजा भाऊ असतील, किरणजी बर्गे, राहुलजी बर्गे, महिला मोर्चाचे पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते, युवा मोर्चा असेल. आज महाराष्ट्रामध्ये महाअभियान हा दिन साजरा होतोय की आजच्या तारखेला जास्तीत जास्त घरोघरी जाऊन आपल्याला सभासद नोंदणी करण्याचं प्रदेश आणि जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्या अंतर्गत हा कार्यक्रम होत आहे. आता काही ठिकाणी ताई आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते 2-3 राजकीय पार्टी असून तिथे गेल्या वेळेला 2021 साली 11 कोटी सदस्य नोंदले गेले होते आणि त्याचा एक विक्रम झाला.
आणि ह्या वेळेला आता 15 कोटीचं टार्गेट आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेलं आहे आणि महाराष्ट्रावर आणि आपल्या विधानसभा मतदार कोरेगाव मतदारसंघामध्ये आपल्याला जवळपास 1.5 लाखाचं टार्गेट सभासद होण्याचं दिलेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात मोठी पार्टी त्याचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं काम संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की त्यांचं काम जे करत असताना भारत हा कशी महासत्ता होईल आणि राष्ट्र हे कसं आपली महासत्ता होऊन पुढे जाईल हाच प्रयत्न त्यांचा आहे. आणि त्या पार्टीचे सभासद होणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि अभिमान असेल अशी ती बाब आहे. त्यामुळं आपल्याला सभासद व्हायचं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर केंद्राबरोबर राज्यामध्ये आपली सत्ता आलेली आहे. त्याचबरोबर खासदार आपल्या विचाराचे आहेत, तिथं आमदार सुद्धा आपल्या विचाराचे आहेत, नगरपालिका आपल्या विचाराचे आहे. त्यामुळं आपले सगळे जास्तीत जास्त सभासद झाले तर अजून आपल्याला तिकडं भारतीय जनता पार्टी मय होण्यासाठी आपल्याला या पार्टीचे सभासद व्हायचं आहे. पार्टीचे सभासद होत असताना आपल्याला करायचं काय तर आपल्याला सगळ्यांना एक नंबर दिलेला आहे 88-4-0-2024 या नंबरवर मिस कॉल दिला की आपल्याला एक लिंक येते. त्या लिंकवर आपण सगळी माहिती भरली. पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर आपल्याला ओटीपी आला की आपण तो ओटीपी त्यात सबमिट केल्यानंतर आपलं नाव, गाव, पिनकोड नंबर हे महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं 257 कोरेगाव विधानसभा हे त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण ते टाकल्यानंतरच आपल्या कोरेगाव विधानसभेचा सदस्य अभियानाचा जो आकडा आहे सभासदांचा तो वाढतो. अन्यथा बऱ्याच जणांनी काल आम्ही सातारा तालुक्यात गेलो, तिथं सातारा टाकलं आणि ते चुकून सातारा विधानसभेमध्ये गेले तेव्हा आपला आकडा कमी होतो. इथं आता आपले उपनगराध्यक्ष त्यांचं पण चुकून सातारा टाकले गेले, त्यामुळे ते सातारामध्ये गेले. आता त्यांना तिथं सातारा नगरपालिका लढवावं लागलं, चुकून गेलेलं आहे. तर असं न करता आपल्याला 257 कोरेगाव विधानसभा टाकायचं आणि त्याच्यात सगळं केल्यानंतर आपण सभासद होतो. आपण सभासद झाल्यानंतर आपल्याला जे लिंक येते त्या लिंक नुसार आपल्या आता इथं आलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते त्यांनी कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 250 पर्यंत केले तर उत्तम होते. पण कमीत कमी 200 सभासद नोंदणी प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी सर्वांनीच करणं अपेक्षा आपण कराल अशी आपल्याकडून अपेक्षा आजच्या बैठकीच्या निमित्तानं व्यक्त करतो. कारण इथून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही असं सरळ ऍप आहे, नमो ऍप आहे, त्याच्यावर दिसतं. तुम्ही मला कोरेगाव आम्ही 2000 केले, कोरेगाव टाकलं तरी आपल्याला दिसतो आजचा कोरेगावचा आकडा किती आहे. त्यामुळं ह्याच्यात चुकीचं न करता आपल्याला सगळ्यात राष्ट्र समर्थ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सभासद होणं गरजेचं आहे आणि आपण ते कराल. धन्यवाद. गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं आपल्या सर्वांनी जी काही कामं केली, संपर्क आपल्या सगळ्यांशी आहे, आपल्या सगळ्यांचा आपुलकी आणि प्रेम आमदार साहेबांना मिळालं आणि म्हणूनच आपण आमदार साहेबांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि ही निवडणूक तशी खूप आठवड्याची होती, संघर्षाची होती, पण प्रत्येक कार्यकर्त्याचा कस कोणाला लागला आणि जनतेतून उठाव झाला. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या प्रेमानंच हे नवनवीन यश आमदार साहेबांना मिळालं. सर्व कोरेगावकरांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. आज बीजेपी सदस्यता अभियान अंतर्गत आपल्या मतदारसंघासाठी 1 लाखाचं टार्गेट हे पक्षाकडून आलेलं आहे. आमदार साहेबांनी आपल्याला 1 लाखाचं टार्गेट दिलेलं आहे. काल रात्रीचा आकडा जो होता आपल्या मतदारसंघाचा तो 4000 होता आणि कालच्या दिवसात आपले 1000 सदस्य झालेले आहेत. तर हा स्पीड थोडा वाढला पाहिजे, कारण 1 ते 15 हे दर 3 वर्षांनी सदस्यता अभियान असतं.
आणि ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांनी मतदारसंघामध्ये आपलं तनमन आणि वेळ खर्च करून काम केलेलं आहे, त्याच प्रमाणात आपल्या सगळ्यांना मी आवाहन करते की आपण सर्व सक्रिय सभासद व्हावं आणि तुमच्या लेखन कोण अंतर्गत कमीत कमी 250 सभासद आपण कराल. आपण मला म्हटलं तर एकादशा 100 सदस्य निश्चित होते, कारण तेवढा तुमचा परिचय आहे, जनसंपर्क आहे. आधी तुमच्या घरातले करा, मग आपले नातेवाईक करा आणि आपला संपर्काचे बूथ, आपला वॉर्ड, तुमच्या मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही घरघर गेला तर फार चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने तुमचा संपर्क होतो आणि काही त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्या संघटनाचं काम पुढे होतं आणि जर बसले तरी करायला जे नंबर तुमच्याकडे आहे त्यांना तुम्ही फोन करून हातात घेऊन पहिल्यांदा आपल्याला त्यांचा नंबर टाकायचा आहे, त्यांचं सदस्यत्व करायचं आहे. नंबर टाकल्यावर त्यांना OTP जातो, तो 40 सेकंदाच्या आपण टाईप करायचा आणि फोनवरून आपण त्यांची माहिती बघायची. तर सगळ्यात महत्त्वाचं नाव, वय आपलं, त्याच्यानंतर पत्ता आणि पिनकोड आणि सगळ्यात महत्त्वाचं 257 कोरेगाव. SLB सर्व मालूम आहे, तो बऱ्यापैकी करत नव्हता आणि ते 257 कोरेगाव टाकणं सगळ्यात महत्त्वाचं. आपण आपली लिंक केली तर खाली गैरसमज कोण टाकणे किंवा हा प्रश्न टाकणे, पण जे कोणी मिस कॉल म्हणून करतील त्यांना सगळ्यात शेवटीचा कॉलम येईल रेफरल कोड किंवा मोबाईल नंबर, तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हे एका मिनिटात होतं. तुम्ही QR कोड स्वतःचा तयार करू शकता स्वतः. तुमची जी लिंक तयार झालेली आहे ती कॉपी लिंक करायची आणि गुगलमध्ये जायचं क्रोममधून आणि गुगलमध्ये आपण तुमचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे करून आपण ते चालू करण्यात. आणि मला अपेक्षा आहे की आपण निश्चितपणे टार्गेटेड काम कराल. 1 लाखाच्या वर निश्चितपणे आपले सदस्य जातील झालो, कारण म्हणजे निवडणुकीत आपण दिलेलंच आहे प्रतिसाद, पण निवडणूक संपल्यानंतर आपली वर्ग बाजूला पडलेली आहे हे त्यातून होईल आणि खूप जोमानं आपण कार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि आज सदस्य अभियानच्या छोट्या बैठकीसाठी आपण सर्व आलाय त्याबद्दल धन्यवाद. त्यांचं आपण आता इथे लगेच करूया. कोण कोण सभासद आहेत स्वतः? सभासद कोण कोण नाहीये बीजेपीचे? हा हा लोक आपण आता लगेच
गेल्या बारी नाही काय 27-34 4 वाटली तशी माहिती आपापल्या लिंकचा आणि तुला वाटलं तर मग जुने फोटोग्राफर एवढं लक्ष ठेवतो नवीन आता जी फार मला मिळते का तुला मिळते अध्यक्ष झालं का चला काय
OTP सांगा. काय काय म्हणून म्हटलं मोबाईल घेऊन या बघू म्हटलं बहिणी साहेबांना किती वेळ असेल तर म्हटलं आपण करूया असं. काजू बदाम खायचं शेंगदाणा खाताय एक दोन मोबाईल घ्या ताई तुम्ही पण 0456 प्रसाद त्यांच्यापैकी एक घ्या. शिवलिंग तू एक घे. शिवलिंगला एक घे. एखादा तर मोबाईल नंबर जर सांगितला तर ते आता करतो. मग मी तुमचे केलेले आहेत मोबाईल घेतला तुम्ही करून टाकले सगळ्यांचे मेसेज OTP टेक्स्टचा मेसेज किती साक्षी कसा करत होता उद्या अक्षयला घेता हो मोबाईल पैसे अक्षय करत होता 4-5 जणांना क्लिअर माहिती मला माहित नाही तर मी 5 करतो नावा गाडी घेते 251 आहे 200 पूर्ण माणूस वापरला आत या तुम्ही सकाळी गाडी इकडे समोर तुम्हाला
जाऊन येतो. आणि एका चहा बी काय देऊ नका, कोण घेत नाही. जाताना एक एक तोळ फिकून मारा तोंडाव. दरबार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा कोरेगाव नगरीचं माजी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे यांचं स्वागत राजू वर्गे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भाजप नेते करावं राजूजी सत्ते. माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य किरण नाना जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. कोरेगाव नगरीचे तरुण कार्यकर्ते नगरसेवक त्यांनी नगरसेवक साईजी प्रसाद यांचा कोरेगाव शिवसेना शहर खरोखर महाभयंकर संकट होतं. आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी व्हिडिओ केला होता. असं काय एखादा घरामध्ये लग्न समारंभ आहे आणि त्या समारंभामध्ये ती रिक्षा सजवली होती आणि ज्या वेळेला कोरोनातून दादांना घेऊन आले त्यावेळेला असं वाटत होतं की कोरोनाचं संकट संपलेलं आहे, कारण इतक्या उत्साहात मध्ये त्यांचं त्यावेळेला स्वागत केलं होतं. माननीय आपले धाड्याचे कार्यकर्ते माननीय यांचा प्रथमेश बर्गे आणि त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अजितजी बर्गे आणि प्रथमेश मंडले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पहिल्यांदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. भाजप सदस्य नोंदणी या संदर्भात एकत्र आलो आहोत, कारण जो आपल्या कोरेगाव नगरीचा असेल, महाराष्ट्राचा असेल, देशाचा जो कायापालट ज्या माध्यमातून झाला त्याचा आपण त्या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय ज्यांनी अगदी भाजप नोंदणीमध्ये असेल, इलेक्शनच्या मध्ये अगदी स्वतःचं तन मन धन लावून त्यांनी काम केलं असे भरतजी मुळे हे आपल्याला संबोधित करणार आहेत. माननीय भरतजी मुळे. भारतीय जनता पार्टीचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य किरणजी बर्गे, नगरसेवक साई प्रसाद, दुसरे आपले नेते अजितजी बर्गे, शिवसेनेचे उपाध्यक्ष भिलारे साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांनी आज या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं असेल, सर्व संयोजक, सर्व महिला बंधू भगिनी त्या गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि आज पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीमंत उदयनराजे भोसले आहेत. इथं आमदार महायुतीचे म्हणून माननीय महेशजी शिंदे साहेब आहेत. 2019 साली भूक लागली त्यावेळेला आमदार साहेबांना भाजपमधून तिकिटासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला, परंतु ते शिवसेनेत जरी गेले असते तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आमदार साहेबांच्या विजयामध्ये आपल्याला मिळाले. त्यामध्ये आमदार साहेबांचं काम अतिशय कोरेगाव शहरामध्ये तर अजून 2-3 वर्षांनी कोरेगाव शहर ओळखणार नाही अशा पद्धतीचं साहेबांच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. आणि आपण त्या सगळ्या कामासाठी साथ दिली, तशीच साथ आता सभासद म्हणून सभासद भारतीय जनता पार्टीचं होऊन द्यायचे. सभासद होत असताना ताई सांगतील, सगळ्यांना मार्गदर्शन करतील अशा पद्धतीने सभासद त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर प्रियाताई शिंदे आपल्याला संबोधित करत आहेत. तराजून कधी काही तोलायचं नसतं, तराजून कधी काही तोलायचं नसतं. जिथे प्रियाताई असतात आणि महेश दादा असतात तिथे जास्त काही बोलायचं नसतं.
आपल्याला संबोधित करतायत प्रियाताई शिंदे. भाजप सदस्यत्व नोंदणी अभियान अंतर्गत आपण सर्व रामलिंगनगर येथील संख्येने उपस्थित सर्व माता भगिनी, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उत्साही सर्व तरुण वर्ग आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय किरण नाना, नगरसेवक साईदादा, उपनगराध्यक्ष राहुलदादा बिलारेदादा आहेत आणि निवडणूक प्रचार प्रमुख माननीय भरतजी मुळे आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते सर्व संयोजक तिथे आहेत. आणि हा जो विकासाचा आलेख आपण बघतोय आणि गेल्या 5 वर्षांमध्ये कोरेगाव नगरीसाठी जे काही 650 कोटींचा निधी आणला तोही केंद्रात भाजप मोदीजी आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याचमुळे ही ताकद आमदार महेश दादांना मिळाली आणि म्हणूनच हे नवं पालटलेलं रूप कोरेगावचे आपण पाहतोय. आणि त्यामुळे मला वाटतं सर्वांना अभिमानच वाटेल की आपण ह्याचे सदस्य असले पाहिजे. 2019ला 11 कोटी सभासद होऊन जगामधील सगळ्यात मोठा हा राजकीय पक्ष झाला. 1980 साली जनसंघ म्हणून सुरू झालेला हा पक्ष, सुरुवातीला 2 खासदार आणि लवकरच आपण हा भारताच्या जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तर हे इतकं सोपं नसतं तिसऱ्यांदा पुन्हा तेच पंतप्रधान आणि तेच राज्य. तर काही कामं ठोस केल्याशिवाय, काही बदल झाल्याशिवाय हे जनसामान्यातून हा उठाव झालेला नाही. हा असाच विकासाचा ओघ कायम ठेवण्यासाठी विशेषतः स्त्रियांचा मानसन्मान कसा वाढेल अशी सगळी धोरणं ही BJPची आहेत आणि त्यासाठी मला वाटते त्यामुळेच कदाचित माता भगिनी थोडे जास्त संख्येने इथे उपस्थित आहेत. आपण जर बघितलं तर असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही आहे की जिथे माननीय पंतप्रधान मोदीजींनी काम केलेलं नाही आहे. गर्भिणीच्या गर्भातल्या पोषणापासून ते चांद्रयान 3, तुमचं आर्मीचं सशस्त्र सैन्य मजबूत करण्यापासून ते तुमचे मोठी मोठी हायवेची कामं असतील, मेट्रोची कामं असतील, रेल्वेचं दुपदरीकरण असेल, व्यापार असेल, ह्या सर्वच बाबतीत, खेलो इंडिया असेल, सर्वच बाबतीत आपण कितीतरी पावलं ही पुढे आलेलो आहोत. आणि जगामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठा जर कोणी वाढवली असेल तर ती मोदीजींनी वाढवलेली आहे. तर हा विकासाचा आलेख आणि आपला मानसन्मान सातत्यानं जर आपल्याला असाच ठेवायचा असेल तर आपण निश्चितपणे या पक्षाचे सदस्य होऊया आणि यासाठीच आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि जी काही कामं आमदार महेश दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये केली, जो संपर्क केला, त्याचा परिणाम म्हणून तुम्ही पुन्हा एकदा त्यांचं नेतृत्वावर आणि त्यांच्या निर्णयावर ठाम विश्वास दाखवून पुन्हा एकदा त्यांना आमदार होण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे, सर्व लाडक्या बहिणींचे विशेष करून खूप खूप आभार. आणि असंच प्रेम आमदार महेश दादांवर आमच्यावर राहू देत आणि ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ देत. धन्यवाद.